Sugar when heated form 12 carbon and 11 H2O. डिकम्पोजिशन रिॲक्शन. व्हॉट इज डिकम्पोजिशन रिॲक्शन? अपघटन अभिक्रिया म्हणजे काय हे दाखवण्यासाठी प्रॅक्टिकल करून दाखवत आहे. म्हणजे घरच्या घरीच माझ्या मनामध्ये हा विचार आला की आपण विद्यार्थ्यांना डिकम्पोजिशन रिॲक्शन करून दाखवूया. तर आपल्याला माहिती आहे डिकम्पोजिशन रिॲक्शनमध्ये आपण काय केली होतं, सांगितलं होतं तुम्हाला की साखर जी आहे ती तापवली. ही साखर घेतली आहे मी, गॅसवर हे भांडं ठेवलं आहे आणि ते तापवत आहे. साखर तापवल्यानंतर कोणती अभिक्रिया होती हे मी तुम्हाला क्लासमध्ये सांगितलं होतं. डिकम्पोजिशन रिॲक्शन अपघटन अभिक्रिया म्हणजे साखर तापवल्यानंतर त्या ठिकाणी साखरेचं रूपांतर हे कार्बन आणि पाण्यामध्ये होतं. आणि आपण अभिक्रियासुद्धा पाहिली होती की शुगरचा फॉर्म्युला आहे C12H22O11, C12H22O11. आणि त्याला आपण हीट दिली म्हणजे उष्णता दिली, आणि उष्णता दिल्यानंतर त्याचं काय होणार आहे, अपघटन होणार आहे. अपघटन म्हणजे डिकम्पोजिशन. म्हणजे मी सांगितलं होते की एका प्रोडक्टचं ब्रेकडाऊन होते आणि त्याचं रूपांतर कार्बन आणि पाण्यामध्ये होते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी साखरेचं जे रूपांतर आहे ते कार्बनमध्ये होत आहे आणि वॉटर मॉलिक्यूल सुरुवातीला या ठिकाणी तयार होत आहे. तर आपण बघू शकता. आणि ही साधी सोपी रिॲक्शन होती. स्वयंपाक करता करताच मी करू शकत होते, म्हणून मी तुम्हाला हे प्रॅक्टिकली दाखवत आहे. आणि ही रिॲक्शन पाहून, ही अभिक्रिया पाहून डिकम्पोजिशन रिॲक्शन हे पहा, काळा जो पातळ जो भाग तयार झाला आहे तो कार्बन आहे. आणि या ठिकाणी हा काळसर भाग जो तयार होत आहे ह्याला आपण त्याला म्हटलं होतं 12 कार्बन अँड 11 H2O असं त्याचं रूपांतर होतं. म्हणजे थोडक्यात काय, मी उष्णता देणं आता बंद केलं आहे. तर या ठिकाणी हे पाण्यासारखा जो भाग आहे आणि काळा भाग साखरेचा होत आहे, दॅट इज कार्बन. म्हणजे साखरेला उष्णता दिल्यानंतर त्याचं रूपांतर कार्बन आणि पाण्यामध्ये होतं. पहिले पातळ पाणी तयार होतं, नंतर त्याचा काळसर रंगाचा जो पदार्थ तयार होतो तो कार्बन आहे. आणि म्हणून अभिक्रिया होते C12H22O11 when heated form 12 carbon and 11 H2O, and this reaction is called decomposition reaction, अपघटन अभिक्रिया.